नमस्कार, मी डॉक्टर के महाजन, बालरोगतज्ञ, श्री चाइल्ड केअर क्लिनिक पुणे। आज आपण लहान मुलांमध्ये काही दुखापत झाल्यास किंवा इंजुरी झाल्यास कुठल्या प्रकारे प्रथमोपचार करायचे आहेत ते बघणार आहोत। दुखापती ह्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या असू शकतात। त्यातल्या काही दुखापती ज्या कॉमन आहेत त्या आपण आज बघणार आहोत। समजा नाकामधून रक्तस्राव येणे, ही देखील घटना बऱ्याच मुलांमध्ये घडते। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये घडते, काही वेळेला उन्हाळा नसला तरी इतर वेळेस सुद्धा घडते। सो नाकामध्ये, नाकाचा जो आपला मधला भाग आहे, नाकाचा जो पडदा आहे, त्याच्या आजूबाजूला भरपूर रक्तवाहिन्या असतात। त्या रक्तवाहिन्या याच्यासाठी असतात की आपण जो श्वास घेतो ती हवा त्या रक्तवाहिन्यामधनं जे वाहणारं रक्त आहे त्या रक्ताच्या सानिध्यात आल्यामुळे थोडीशी गरम होते आणि आपल्या श्वासनलिकेमध्ये थोडी गरम हवा जाते। तो त्यांचं ते कार्य असतं। पण अशा रक्तवाहिन्या काही कारणाने इजा झाली तर तिथून रक्तस्राव होऊ शकतो आणि तो रक्तस्राव थांबवण्यासाठी काय प्रथमोपचार करायचे ते आपण आता बघणार आहोत। तर रक्तस्राव हा अनेक कारणाने होऊ शकतो, म्हणजे काही इजा झाल्याने, काही लागल्याने होऊ शकतो, स्पॉन्टेनियसली होऊ शकतो, नोज पिकिंगमुळे होऊ शकतो। लहान मुलांमध्ये नाकामध्ये नखाने इंजुरी होऊन पण रक्तस्राव होऊ शकतो। सो अशा वेळी जेव्हा नाकामधून रक्तस्राव होत असतो तेव्हा पुढच्या नाकपुडीला लहान बाळाला आपण बसवायचं आहे। पहिले म्हणजे त्याला बसवायचं आहे, त्याला आडवं झोपवायचं नाही। आडवं झोपवलं तर काय होईल, ते नाकामधनं रक्त यायचं आहे, ते नाकपुडीतनं बाहेर न येता घशामध्ये जाईल आणि ते बाळ गिळेल आणि त्याच्यामुळे बाळाला मळमळल्यासारखं होऊन उलटी होऊ शकते। ठीक आहे, सो त्याला बसवायचं आहे। बसवल्यानंतर त्याला पुढे थोडंसं तोंड करून, पुढे थोडंसं डोकं खाली वाकवून त्याला बसवायचं आहे, जेणेकरून जे नाकामध्ये रक्त आहे ते ग्रॅव्हिटीने पुढे येईल। त्याच्यानंतर दोन्ही नाकपुड्या, हाडाचा भाग नाही, मागे नाही, दोन्ही नाकपुड्या पिच करून, म्हणजे चिमटीमध्ये, अंगठ्याच्या आणि इंडेक्स फिंगरच्या चिमटीमध्ये दाबून घट्ट साधारणतः 5 ते 10 मिनिटं दाबून धरायचे आहे। आणि यावेळी पेशंटला आपण तोंडाने श्वास घ्यायला सांगायचा आहे आणि हे शांतपणे करायचं आहे, त्याला घाबरवायचं नाही आहे। घाबरल्यानंतर ही क्रिया करता येत नाही। सो शांतपणे पिंच करून ठेवायचं आहे, पुढे वाकायचं आहे आणि तोंडाने श्वास घ्यायचा आहे। तुम्ही 5 ते 10 मिनिटं असं घट्ट दाबून धरल्यानंतर रक्तस्राव आपोआप थांबतो। आणि मग त्याच्यानंतर आपण जर तो रक्तस्राव जास्त स्वरूपात असेल किंवा थोड्या स्वरूपात असेल त्यानुसार डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे। जर 10 ते 15 मिनिटांनंतर हा रक्तस्राव थांबत नसेल तर मात्र ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे। घरी नाकामध्ये कापसाचा बोळा घालून किंवा तेल ऑइलमध्ये बोळा बुडवून किंवा ग्लिसरीनमध्ये बुडवून नाकामध्ये दाबून ते रक्तस्राव थांबवण्याचा प्रयत्न करू नये। घरी तुम्ही प्रथमोपचार म्हणजे पिंच करून 10 ते 15 मिनिटं दाबून धरणे, त्याने रक्तस्राव थांबला तर ठीकच, नाही थांबला तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचं आहे। हे झालं आपण नाकामधनं रक्तस्राव होत असेल तर त्याच्यासाठी करण्याचे प्रथमोपचाराबद्दल। आता आपण बघणार आहोत प्रथमोपचार जर बाळ पडलं, समजा बेडवरनं पडलं, टेबल खुर्चीवरनं पडलं किंवा पेशंट कुणी पडलं आणि त्याच्या हाताला किंवा पायाच्या हाडाला तुम्हाला जर इजा झाली आणि त्याला फ्रॅक्चर असेल असं तुम्हाला वाटत असेल तर कुठले प्रथमोपचार करायचे। अशा वेळी जो मार लागलेला भाग आहे तिथे जर सूज असेल तर त्या भागाला चोळायचं नाही आहे, मसाज करायचं नाही आहे, गरम कपड्याने शेकायचं नाही आहे। ओके, गरम कपड्याने शेकल्याने तिथला रक्तस्राव वाढून तिथे रक्ताची गाठ तयार होऊ शकते। त्यामुळे गरम कपड्याने नाही, शेकायचंच असेल तुम्हाला तर तुम्ही गार बर्फाने शेकू शकता त्या एरियामध्ये। ओके, आणि ज्या भागामध्ये सूज आहे किंवा तुम्हाला फ्रॅक्चर असण्याची शक्यता वाटते आहे तो भाग इमोबिलाइज करायचा। इमोबिलाइज म्हणजे तो भाग हलणार नाही, अशा पद्धतीने त्याला तुम्ही एखाद्या छोट्या पट्टीचा किंवा काठीचा सपोर्ट द्यायचा आहे आणि बांधून ठेवायचा आहे आणि डॉक्टरांकडे जायचं आहे। कारण ते हालचाल केल्यामुळे तो भाग दुखतो तर नक्कीच, आणि दुसरं म्हणजे जर तिथे एखादी रक्तवाहिनी असेल जी तुटलेल्या म्हणजे मोडलेल्या हाडाच्या संपर्कात येणार असेल ती रक्तवाहिनी फुटू शकते किंवा त्याला इजा होऊ शकते। सो जो ब्रोकन पार्ट आहे त्याला सपोर्ट देणे। सो त्याला तुम्ही एखादी लाकडाची पट्टी लावा किंवा तुम्ही एखादं हार्ड बाउंड पुस्तक लावा। सो अशा प्रकारे त्याला सपोर्ट देऊन अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पेशंटला डॉक्टरांकडे घेऊन जायचं आहे आणि मग तिथे ते बाकीचे पुढचे उपचार त्यानुसार करतील। सो हे काही प्रथमोपचार आहेत जे घरामध्ये इजा झाल्यानंतर आपल्याला करायचं आहे। अजूनही काही इजा असतात ज्या आपल्याला लहान मुलांमध्ये घरामध्ये होऊ शकतात, त्याबद्दल आपण पुढच्या वेळी बोलणार आहोत। धन्यवाद।